चटण्यांचे प्रकार बनवत असाल तर त्या वेगवेगळ्या चटण्यांच्या रेसिपींची नावं नक्कीच मला यूट्यूबवर माझ्या रेसिपीच्या कमेंट बॉक्समध्ये सुचवा. त्या सर्व रेसिपीज लवकरात लवकर शेअर करण्याचा मी प्रयत्न करेन. खूप छान अशी दिसत आहे आणि तुम्हाला प्रत्येक रेसिपीची अशाच पद्धतीने नोटिफिकेशन यावी यासाठी जर तुम्ही माझी रेसिपी पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा. खूप छान अशी आपली ही खमंग शेंगदाणा टोमॅटोची चटणी या ठिकाणी आज बनवून तयार झालेली आहे. खूप छान अशी दिसत आहे, जेवणाची लज्जत वाढवते. त्याचबरोबर जेव्हा पाहुणे येतात आपल्याकडे तेव्हा आपण खूप सारे वेगवेगळे पदार्थ बनवत असतो, परंतु कितीही पदार्थ आपण ताटाला ठेवले तरीही चटणीशिवाय ताट हे अपूर्णच असतं. त्यामुळे अशा पद्धतीने नेहमी एकाच प्रकारची चटणी न बनवता वेगवेगळ्या पद्धतीने आपण जेव्हा चटणी बनवतो त्यावेळेस ती खावीशी देखील वाटते. त्यामुळे अशा पद्धतीची छान अशी खमंग चटणी एकदा नक्कीच बनवा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत, श्रावण स्पेशल एखाद्या रेसिपीसोबत किंवा आषाढ स्पेशल रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.